गणेश नाईकांना शिवसेना संपवायची परवानगी द्याच, आम्ही सुद्धा तयार आहोत। एक्स पोस्टवर करत खासदार नरेश म्हस्केंचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना आवाहन। नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे मधला वाद शिगेला। एकनाथ शिंदेंना आव्हान देणं एवढं सोपं नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत म्हणत विजय चौगुलेंनी थोपटले दंड। दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार। गट नोंदणी करताना पर्सेंटेज हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान। शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक गट नोंदणीसाठी आज जाणार नाहीत। शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत गट नोंदणी करणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। मुंबई महापालिकेमध्ये पराभूत उमेदवारांची मुंबईत काँग्रेस कार्यालयात बैठक, पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार। चंद्रपूर महापालिकेबाबत विजय वडेट्टीवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये 30 मिनिटं चर्चा। धाराशिव आणि बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी न घेतल्यानं गदारोळ, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातवांवर फेकली शाई, तर धाराशिवमध्ये सचिन भुजबळांवर शाईफेक। मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, निर्णय मात्र नाहीच। निर्णय न झाल्यानं नाशिकमधला लॉंग मार्च सुरूच राहणार, शेतकरी नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचीही माहिती। भुसावळ तालुक्यातल्या साक्री इथं 2 मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन। आणि जळगाव शहरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट, तर येवल्यात सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगावर्तक, आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण आढावा घेऊयात दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा। आज दिवसभरामध्ये काय विशेष घडलं। पहिली महत्त्वाची बातमी आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये। चंद्रपूर महापालिकेतली सत्ता समीकरणांसंदर्भातली ही बातमी आहे। चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसकडनं जुळवाजुळव सुरू आहे। मात्र 10 नगरसेवकांचा गट स्थापन केलेली ठाकरेंची शिवसेना किंगमेकर ठरणार आहे। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपकडनं कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये आणि अजूनही एकत्रित गट स्थापनेबाबत एकवाक्यता नाही, तेव्हा विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत। पुढची महत्त्वाची घडामोड पुण्यामधनं इथं उरळी कांचनमधली घटना आहे। एका विवाहितेच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र हादरलाय। हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप होतोय। माहेरच्या मंडळींनी हा आरोप केलेला आहे, तेव्हा खळबळ झाली। चौथी थेट जळगावमधनं आहे। इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आक्रमक झाल्या होत्या। थकीत हप्ते आणि KYCच्या मुद्द्यावरनं शासकीय कार्यालयामध्ये त्यांनी गोंधळ घातलाय। चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता समीकरणामधल्या घडामोडींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे, तर भाजपला बहुमतासाठी 10 नगरसेवकांची आवश्यकता आहे। आता अशा वेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 सोबतच वंचितचे 2 आणि अपक्ष 2 नगरसेवक असा 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालाय आणि त्यामुळे महापालिकेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरवणार आहे, हे निश्चित आहे। आता यासाठीच विजय वडेट्टीवार यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
हा सगळा प्रकार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कशा प्रकारची सत्ता असणार आहे आणि कोणाकडे किती जागा आहेत. आपण पाहतोय ठाकरेच किंग मेकर ठरतील, कारण भाजप आणि शिवसेना यांची एकूण आहेत 24 आणि खरी गरज आहे आकड्याची तो आहे 34. 10 कमी पडतायत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इतर पक्ष, काँग्रेसचे 27 आणि इतर पक्षांचे 3, एकूण संख्या होतीये 30ची. तेव्हा 30 साठी 4 कमी पडतायत. आणि त्यानंतर येते ठाकरेंची उबाठा. वंचितचे 2, अपक्ष 2 आहेत. ठाकरेंचे स्वतःचे केवळ 6च आहेत आणि त्यांच्या एकूण जागा होत आहेत 10. जर आपण पाहू शकतोय की भाजप युती करायची असेल तर त्यांना 10 कमी पडतायत. प्रस्ताव पुढे ठेवलेला की महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता. आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केलाय. वडेट्टीवार यांनी मात्र त्यांच्या दाव्याची टिंग उडवली आहे. पाहूया. एखादा पक्ष, एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो. ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे. मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे. यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय. संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो. मी चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे. पुढे बघू काय होतं. असं काही नाही. सुधीर भाऊचं स्वप्न पुढे मला माहीत नाही. कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे. त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेला दिरंगाई होते आणि तेव्हा काँग्रेस सोबत असलेल्या जनविकास सेनेनं नाराजी व्यक्त केली. पाहूया. काँग्रेसच्या नेत्यांच्या आपसातील हेवेदाव्यामुळे किंवा चुकीमुळे जर भाजपचा महापौर बसला तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात काँग्रेसला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घ्यावी. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढली. मुंबईमध्ये सत्ता स्थापन करता येईल इतकं संख्याबळ युतीला मिळालं. पण असं असलं तरी ही सत्ता स्थापन करण्यामध्ये वेळ का लागतोय अशी चर्चा आता सुरू झाली. महापौर पद आणि इतर पद वाटपाच्या मुद्द्यावरनं सत्ता स्थापनेचं घोडं अडलंय अशी ही चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये राजकीय घडामोडींवरनं आधीच शिवसेना आणि भाजपमधले मतभेद समोर आलेत. त्यात आता मुंबई महापालिकेमध्ये वजनदार पदं मिळावीत असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. यातून दबावाचं राजकारण सुरू आहे अशी ही चर्चा आहे. विशेष म्हणजे आज शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गटस्थापनेसाठी कोकण भवनामध्ये जाणार होते. मात्र ऐनवेळी नगरसेवकांचा कोकण भवनला जायचा प्लॅन रद्द झाला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून या संदर्भात चर्चाही केली. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनात नोंदणी करण्यावर एकमताने निर्णय घेतील अशी ही माहिती मिळते. पण अजूनही शिवसेना भाजप एकत्र गट स्थापन करणार की नाही यावर संभ्रम कायम आहे. आणि तेव्हा मुंबई महापालिकेतली सत्ता समीकरण नेमकं कसं असणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. जे कोकण भवनला जायचे ते आम्ही उद्या किंवा परवा जाऊ. या संदर्भात शिंदेसाहेब आज मुंबईच्या बाहेर आहेत. ते संध्याकाळी मुंबईमध्ये येतील आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल. अगदी आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढलेलो आहेत. महायुती म्हणूनच आम्ही महापौर बसवणार आहोत. त्याच्यामुळे नोंदणी देखील महायुती म्हणूनच एकत्र करू. राजकीय परिस्थितीवर सगळं अवलंबून असतं आणि भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे महापौर निवड ही वेळेवरच होईल आणि फायदा होईल की नाही होईल हे काळच सांगेल. गटनेत्यांचा जी नोंदणी आहे तिला 30 दिवस आहेत. म्हणजे 16 तारखेला निकाल लागले त्याच्यापासून 30 दिवस आहेत आणि आम्ही ह्या 30 दिवसात कधी करू, म्हणजे लवकरच करू. एवढा वेळ काही जाणार नाही. पण गटनेत्या नोंदणीला 30 दिवस आहेत. सांगितलं गेलं काय नाही. असं आहे की
शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे, किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं